बीड जिल्ह्याचे बॉस पुन्हा एकदा धनंजय मुंडेच होणार। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। बीड जिल्ह्यामध्ये 6 एकूण मतदारसंघ येत आहेत। ह्या 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। यामध्ये हे उमेदवार विजयी करण्यासाठी किंग मेकरच्या भूमिकेमध्ये धनंजय मुंडे राहिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत। त्यामुळे आता महायुतीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर खूप मोठी जिल्ह्यासाठी जबाबदारी टाकली जाणार असल्याचे आता सांगण्यात येत असून धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच एक मोठे मंत्रिपद दिले जाणार असल्याची देखील आता माहिती समोर येत असल्यामुळे आता बीड जिल्ह्याचे बॉस हे पुन्हा एकदा धनंजय मुंडेच आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत। कारण धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे असून अजित पवार गटामध्ये ते प्रमुख नेते असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असल्यामुळे बीडच्या सत्तेच्या राजकीय चाव्या ह्या पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या हाती येणार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। धनंजय मुंडे हे बीडचे पुन्हा एकदा पालकमंत्री होणार असल्याचे आता सूत्रांकडून माहिती मिळत आहे। याचबरोबर त्यांना एक मोठे प्रमुख मंत्रिपद देखील देण्यात येणार असल्याची देखील माहिती आता समोर येत आहे। बीड जिल्ह्यासाठी 2 मंत्रिपद दिले जाणार असूनही त्यातील एक महत्त्वाचे मंत्रिपद हे धनंजय मुंडे यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे आता धनंजय मुंडेकडे खूप मोठी जिल्ह्यासाठीची जबाबदारी असल्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा बीडचे बॉस असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। तर पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये अनेक नेते मंडळी असल्याचे पाहण्यास मिळत असले तरी देखील मात्र बीडचे पालकमंत्री हे धनंजय मुंडेच होणार असल्याचे खात्रीलायक माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे। धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री तसेच एक मोठे मंत्रिपद त्यांना दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।